कल्याण डोंबिवलीमधून रेखा चौधरी प्रभाग क्रमांक 18, हसावरी नखरे प्रभाग क्रमांक 26 क आणि रंजना पेंडकर प्रभाग क्रमांक 26 ब हे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले. पण हे सगळं नेमकं कसं घडलं, कुणी घडवून आणलं, अचानक जादूची कांडी फिरली आणि सगळं कसं सहज घडून गेलं असं राजकारणात कधीच होत नसतं. अशा प्रत्येक घडामोडीमागे अनेक हालचाली असतात, त्या बहुतेक वेळा पडद्याआड घडत असतात आणि त्या पडद्याआड चालणाऱ्या हालचालींची सूत्र कुणीतरी हलवत असतो. तो सूत्रधार बहुतांश वेळा अज्ञातच असतो. व्हिडिओचं शीर्षक तुम्ही वाचलंच असेलच. गेल्या 4-5 दिवसापासून महाराष्ट्रभरात महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने एक रणधुमाळी सुरू आहे. काही ठिकाणी 7-8 वर्षांनी तर काही ठिकाणी थेट 10 वर्षांनी निवडणुका होत आहेत. मुंबईचाच विचार केला तर 2017 नंतर तब्बल 8 वर्षांनी ही प्रक्रिया घडत आहे. साधारणपणे 2 निवडणुकांमधलं अंतर 5 वर्षाचं असतं, पण यावेळी अनेक ठिकाणी हा कालावधी दुप्पट झालेला आहे. 10-10 वर्ष लोकांनी वाट पाहिली, त्यांना आपला हक्काचा नगरसेवक मिळाला नव्हता आणि अशा परिस्थितीत जेव्हा अखेर नगरसेवक पदाच्या निवडणुका जाहीर झाल्या, तारखा आल्या, आचारसंहिता लागू झाली आणि पुढचे सगळे सोपस्कर सुरू झाले, तेव्हा या संपूर्ण रणधुमाळीत काही चेहरे दिसत होते तर काही चेहरे मुद्दाम नजरेआड होते. या सगळ्या घडामोडींमध्ये महाराष्ट्रातल्या एका प्रमुख राजकीय पक्षाच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हा माणूस खरा पडद्यामागचा सूत्रधार आहे असं चित्र हळूहळू समोर येते. व्यासपीठावर, रंगमंचावर जे काही घडताना आपण पाहतो त्यामागचं कळसूत्री यंत्र कुठेतरी विंगेआड दडलेलं असतं. पडद्याआड उभा असलेला तो सूत्रधार हाताला बांधलेल्या दोऱ्या वर खाली करत रंगमंचावरच्या बाहुल्यांना नाचवत असतो आणि जेव्हा हे तुमच्या लक्षात येतं तेव्हा तुम्हाला खात्री पडते की ज्याला आपण चाणक्य, चाणाक्ष, मुत्सदी आणि अशा वेगवेगळे विशेषणं लावतो तो राजकारणी दुसरा तिसरा कोणी नसून रवींद्र चव्हाणच आहे. हा माणूस लाईट मलाईटमध्ये राहायचं ठरवतो तेव्हा तो लाईट मलाईटमध्ये असतो. ज्यावेळी प्रकाशझोत त्यांच्यावर पडायला हवा त्यावेळी तो त्या प्रकाशाच्या स्रोताखाली उभा राहतो आणि जेव्हा त्याला वाटतं की आता इथून गायब व्हायचंय तेव्हा तो अक्षरशः छुमंतर होतो. पण हा छुमंतर झालेला रवींद्र चव्हाण पडद्यामागून नेमकं काय करतो याची झलक गेल्या काही दिवसात पाहायला मिळाली. मी फार विस्तारात जाणार नाही. मग मागच्या 5-6 दिवसात जे दिसत नव्हतं ते कुठे होते, काय करत होते याचं उत्तर अनेक प्रश्नांनी उत्तर देणार आहे. कल्याण डोंबिवली हा त्यांचा एक हळवा कोपरा असल्याचं बोललं जातं, कारण इथेच मित्रपक्षातले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी राजकीय तणाव भिडत हे सगळं आपण पाहतोय. वरवर युती आहे पण आतून काय चाललंय हे सगळ्यांना माहीत आहे. तरी वरून आलेल्या सूचनांमुळे किंवा वरिष्ठांच्या बडग्यामुळे सध्या सगळं थोडंसं शांततेत चाललेलं दिसतंय आणि अशा परिस्थितीत कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक जाहीर झाली. फॉर्म भरून झाले, जागा वाटप ठरलं, अर्ज मागे घेणं आणि अंतिम यादी जाहीर होणं या सगळ्या गोष्टी काही तासांवर येऊन ठेपल्या. याच दरम्यान तुम्ही एक बातमी वाचली असेल. काल आज वर्तमानपत्रात छापून आलं की राज्यातल्या 3 महापालिकांमधील भारतीय जनता पक्षाचे 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाले. म्हणजे आतापर्यंत आपण जे म्हणत आलो की या राज्यात कुठलीही निवडणूक झाली तरी क्रमांक 1चा पक्ष भाजपच असणार, त्याची ही सुरुवात आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा एकही उमेदवार बिनविरोध निवडून आलेला नाही. निवडणुकांचं खातं उघडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने. पण हे सगळं जादूची कांडी फिरल्यासारखं झालेलं नाही. यामागेही पडद्याआड अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या सूत्रांना हलवणारा सूत्रधार कोण हा प्रश्न इथे महत्त्वाचा ठरतो. तो अज्ञात सूत्रधार दुसरा तिसरा कोणी नसून रवींद्र चव्हाणच आहे. हे मला तुम्हाला ठामपणे सांगायचं आहे. कल्याण डोंबिवलीत रेखा चौधरी, हसावरी नवरे आणि रंजना पेंडकर या 3 उमेदवारांच्या समोर कुठे प्रतिस्पर्धी उमेदवारच उरले नाहीत तर कुठे उमेदवारी मागे घेण्यात आली. त्यामुळे बिनविरोध निवडून येणं सोपं झालं. काही ठिकाणी तर ते बाय डिफॉल्टच ठरलं. पण हे सगळं कसं झालं, कुणी घडवून आणलं आणि नेमक्या कुठल्या बाबी कारणीभूत ठरल्या यावर बोलायला गेलं तर खूप विस्तार लागेल. या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने समोर येतीलच. मात्र एक गोष्ट नक्की, गेल्या काही दिवसात जी प्रचंड धावपळ आपण पाहतोय, उमेदवार अस्वस्थ आहेत, तिकीटं कापली जात आहेत, AB फॉर्म परत मागवले जात आहेत, वसई विरारसारख्या ठिकाणी ऐनवेळी उमेदवार बदलले जात आहेत, पेढे वाटून झालेले लोक संध्याकाळी तेच पेढे परत गोळा करायला फिरतायत. ही सगळी राजकारणामागची राजकारणं आहेत आणि असं काही कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय घडत नाही. ज्यांना या सगळ्या गोष्टी मॅग्निफाईंग लेन्सखाली पाहायची, विश्लेषण करायची, चिरफार कळायची सवय आहे त्यांना हे सगळं हळूहळू सूर्यप्रकाशासारखं स्पष्ट होत जातं. तेव्हा त्यांना दिसतो तो पडद्यामागचा खरा सूत्रधार. भाजपचं खातं उघडणं, बिनविरोध उमेदवार निवडून येणं हे काही योगायोग नाहीत. सदा सर्वदा योग तुझा घडावा असं आपण म्हणतो, पण तो योग घडवून आणणारा कोणीतरी असतो आणि तो नेहमी पडद्याआड असतो. त्यावेळी तो कोण होता हे तुम्हाला आता कळलं असेल. भाजपमध्ये नाराजी असो
तिकीट वाटपावरचा गोंधळ असो, कार्यकर्त्यांची अस्वस्थता असो, प्रदेशाध्यक्ष कुठे आहे हा प्रश्न अनेकांना पडलेला असताना ते हिमालयात तपश्चर्याला बसलेले नव्हते, ना कुठल्या रिसॉर्टला आराम करत होते. ते आपलं काम इमानी इतबारी करत होते. त्यांचं इलेक्शन मेकॅनिझम अविरत सुरू होतं आणि त्या मेकॅनिझममधून बाहेर आलेलं पहिलं प्रोडक्ट म्हणजे हे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार आणि भाजपचं उघडलेलं खातं. यामागे दुसरं तिसरं कोणी नसून भारतीय जनता पक्षाचा उभा राहिलेला हा नवा चाणक्य हाच आहे. हे मी पुढच्या काही एपिसोडमधून सप्रमाण सिद्ध करून दाखवेन. घोडा मैदान दूर नाही तोपर्यंत वाट पहा. तात्पुरतं इथेच थांबतो. पुन्हा भेटू. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडता चॅनल न्यूजवाला भाऊ. धन्यवाद.